कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडलीकाक्षु मंगलायतनो हरि महायोगपीठे तटे भीमरत्न्यं वरं पुंडलीका दातुं मुलीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरु प्रथम नमन 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 दुसरे चरण संताजिया 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 ओ दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देवी प्रेम काही करा विठाला त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे आणि कौपाव तरी सद्गुरुचे पाय सद्गुरुचे चरण तीर्थ मस्तकी वंदिते पवित्र एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू न लगे आणि कौपाव धरी सद्गुरुचे पाय विठाला विठाला आनंद
प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थात कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे तो अभंग कुणाचा आहे म्हणाल तर शांती ब्रह्म म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा असणारे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? रंजकथा, रोचकथा, रसिकता, काव्यात्मक कथा आणि विचारशीलता यांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी ज्यांनी वाङ्मय रूपी वस्त्र विणले ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? प्रज्ञा, प्रतिभा, प्रसन्नता, प्रबंध आणि प्रेरणा ही ज्यांच्या अभंगातील पंचप्राण आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? करुणा, कल्पना, काव्य, कौशल्य ही ज्यांच्या अभंगातील चतुसूत्री आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? श्रुती, युक्ती आणि मुक्ती हे ज्यांच्या अभंगातील त्रिवेणी संगम आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? ज्ञान आणि वैराग्य हे ज्यांच्या अभंगातील दोन पैलू आहेत, दोन मुख्य पैलू आहेत ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? एकमेव उद्धार आणि उद्धारच हा ज्यांच्या अभंगातील उद्देश आहे ते एकनाथ महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचे नाव माहिती नाही, नाथ महाराजांचे नाव माहिती नाही असा भावी भक्त आपल्या कार्यक्रमात शोधूनही सापडणार नाही. आणि असेलच कोणी एखादा भावी भक्त आणि असेलच कोणी एखादा महाभाग्यवंत की ज्याला संत एकनाथ महाराजांचे नाव माहिती नाही, तर तो भाविक भक्त कमीत कमी आपल्या कार्यक्रमात ठेवण्याच्या लायकीचा नाही. ते तुम्हीच म्हणा, आपण नाही म्हणणार रे बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूची महती सांगतात. या अभंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूचा महिमा सांगतात. या अभंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूच्या शरणागतीची ताकद सांगतात. या अभंगातून संत एकनाथ महाराज सद्गुरूच्या शरणागतीची किंमत सांगतात आणि सद्गुरूच आपणास या भवसिंधूतून तारून नेणारे आहेत. सद्गुरूच आपणास या भवसिंधूतून तारून नेणारे आहेत असे संत एकनाथ महाराज ठासून ठासून आणि ठासूनच सांगतात. पायाशिवाय माणूस पांगळा आहे, हाताशिवाय माणूस धुंडा आहे, कानाशिवाय माणूस बहिरा आहे, डोळ्याशिवाय माणूस अंधाळा आहे, प्राणाशिवाय शरीर प्रेत आहे. आणि त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू शिवाय मनुष्य जीवनच व्यर्थ आहे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात द्वैताची झाडणी गुरुविद ज्ञान दया कैसे कीर्तन घडले. कीर्तन घडले नामी दया कैसे कीर्तन घडले
याचा जन्म वाया गेला. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक संतांनी गुरु केला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत निवृत्तीनाथांना गुरु केले. संत एकनाथ महाराजांनी संत जनार्दन स्वामींना गुरु केले. संत तुकोबारायांनी बाबाजी चैतन्यांना गुरु केले. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना गुरु केले. वशिष्ठांना गुरु केले. नवे नवे भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांदीपानी ऋषींना गुरु केले. मग आपणास गुरु करावे लागेल. हे काय आता वेगळं सांगू का? विठाला 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 आमच्या बाबांनी एका महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही फार सुंदर गायन करता हो, कोणाकडे शिकला? कोण आहे तुमची गुरु? ते महाराज म्हणाले, कोणाकडे नाही माझा मीच शिकलो. कोणाकडे नाही माझा मीच शिकलो. मग आमचे बाबा म्हणाले, अहो महाराज गुरुचं नाव सांगावं. बिना गुरुचा माणूस शिकतच नसतं आणि बिना गुरुच्याला किंमतही नसते. कशी किंमत नसते सांगते बघा. एका बाईला विचारलं, बाई हा मुलगा कोणाचा? ती म्हणली तो माझाच आहे. ठीक आहे, मग ह्या मुलाचा बाप कोण? ती म्हणली बाप कोण नाही. बाप कोण नाही, हा माझाच मुलगा आहे. बाप कोण नाही, बाप कोण नाही, हा माझाच मुलगा आहे. मग आमचे बाबा म्हणाले, अहो महाराज गुरुचं नाव सांगावं. बिना गुरुचा माणूस शिकतच नसतं आणि बिना गुरुच्याला किंमतही नसते. अरे भवानी तुझाच आहे हे खरं आहे, मग त्याच्या बापाचं नाव सांग ना. बापाचं नाव सांगितलं मग त्या मुलाला किंमत आहे आणि तिच्या मुलाच्या आईलाही किंमत आहे. नाहीतर तो बाप कसाही असू, लंगडा असू, पांगडा असू, दारुडे असू, लुळा असू, कसाही असू, पण त्याचे नाव सांगणे गरजेचे आहे. आणि तसेच गुरुचे नाव सांगितले तर त्या ज्ञानाला किंमत आहे. ही काही उपतचाच ज्ञानी नाही. गुरुशिवाय ज्ञान म्हणणे म्हणजे बापाशिवाय मुलगा म्हणण्यासारखा आहे. गुरुशिवाय ज्ञान म्हणणे म्हणजे बापाशिवाय मुलगा म्हणण्यासारखा आहे. म्हणून प्रत्येकाने सद्गुरू करणं हे गरजेचे आहे. आणि त्या सद्गुरूची काय किंमत आहे, त्या सद्गुरूची काय पावर आहे, ते सद्गुरू किती महत्वाचे आहेत, या अभंगातून संत एकनाथ महाराज सांगतात. विठाला विठाला विठाला. हो, अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे व प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. या सप्ताहाला साथ संगत आपले सर्व गायनाचार्य महाराज मंडळी. हे गायनाचार्य महाराज मंडळी मला फुलांप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. घेतील ना? कारण की ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत आणि मी फार छोटी आहे. मी असंच एका ठिकाणी एका कीर्तनाला गेलो होते. मी तिथं एक प्रमाण म्हणाले, ह भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. गायनाचार्य मागे म्हणाले, भागिया मेला शिमग्याला अवघा झाला आनंद. आता मला सांगा, शिमग्याला मेल्यावर आनंद होत असतो का? पण बरं झालं रे बाबा, शिमग्याला मेला पण माझ्या कीर्तनात नाही मेला. दुसराही गायक तर त्याच्याही पेक्षा वर चढवता. मी म्हणले, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, तो पठ्या मागुटून मोलाला. शिव भोळा चक्रमूर्ती त्याची माय माझी चुलती. अरे बाबा, त्या शिवाला त्या शंकराला मायाच नाही तर त्याची माय तुझी चुलती होईलच कशी? पण आपल्या गायक फार छान आहेत. विठाला विठाला विठाला. आणि तसेच आपले दोन्ही मृदुंगाचार्य गोरक्षनाथांसारखे आहेत. गोरक्षनाथांसारखे काय आलं पण गोरक्षनाथ मृदुंगातून बोल काढत होते. चलो मच्छिंदर गोर काया, चलो मच्छिंदर गोर काया. असे उत्कृष्ट आपले मृदुंगाचार्य आहेत. विठाला विठाला. आणि तसेच आपली विनयकरी आजी सुद्धा फार छान आहे. मी एका ठिकाणी एका कीर्तनाला गेले होते. त्या ठिकाणचे विनयकरी बाबा सारखे नाचायचे. त्या ठिकाणचे विनयकरी बाबा सारखे नाचायचे. कीर्तन झाल्यानंतर मी त्या बाबांना विचारलं, बाबा तुमचं परमार्थावरती किती प्रेम आहे हो, किती भाव आहे हो? ते बाबा म्हणाले, आव महाराज कशाचं प्रेम आणि कशाचं काय,
कशाचं प्रेम आणि कशाचं काय. गावकऱ्यांनी बळजबरी माझ्या गळ्यात दिला. पण मी म्हणले बाबा पण तुम्ही विना घेऊन किती नाचत होते. ते बाबा म्हणाले महाराज नाचत नव्हतो, महाराज नाचत नव्हतो. रोत्रामध्ये झुराळ घुसलो होतो, ते झुराळ झटकीत होतो, ते झटकीत होतो. मग मी म्हणले बाबा निघाल का मग झुराळ. ते बाबा म्हणाले आओ महाराज मी जसा जाऊड्या मारायचो ते झुराळ तसं तसं वर घुसायचं. मी जसा जाऊड्या मारायचो ते झुराळ तसं तसं वर घुसायचं. अख्खं कीर्तन संपलं तरी तो झुराळ काही निघलाच नाही. महाराज आता परत कधीच विना घेणार नाही. बघा ते विनेकरी, आपले विनेकरी फार छान आहेत. विठाला 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 विठाला. हो आणि तसेच आपले टाळकरी फार छान आहे. आणि तसेच आपले कार्यकर्ते. इथलं नियोजनही फार सुंदर आहे. पण काही ठिकाणी भल्ला मोठा मांडो आणि ऐकायला पाच पांडव. भला मोठा मांडो आणि ऐकायला पाच पांडव. आणि त्या मांडवात मुलंच क्रिकेट खेळतात. मी असंच एका ठिकाणी एका कीर्तनाला गेले होते. मंडपात मुलं क्रिकेट खेळत होते. एकाने हे बॉल मारला, तो बॉल थपकन माझ्या छात्रात लागला. मी पटकन खाली पडले. एक म्हातारी आली मला घाई उठवायला. ती उठवता ती म्हातारीच माझ्या बोकांडी पडली. म्हातारीचं वजन होतं 100 किलो. मी दबली ना म्हातारी खाली. कशी तरी निघाले आणि परत त्या गावात आणखी कीर्तनालाच गेले नाही. आणि त्या दिवशीपासून जे लुकडी झाले परत कधी तब्येतच होणार. मी ज्यांचं नाव घेतलं ते सर्व देव आहेत देव. मी ज्यांचं नाव घेतलं ते सर्व देव आहेत देव. आणि मी ज्यांचं नाव घेतले नाही ते महादेव आहेत महादेव. अशाच सर्व देवांना आजचे संत सेवक रवींद्र गांधले आमंत्रण दिला. अभित महाराज